मैथमेटिक्स लेक्चर एक्सरसाइज 1.5 बेटा क्वेश्चन नंबर 3 गिव्ह अल्टरनेटिव्ह सिंपल सर्किट त्याला सोडून सिंपल बनवा राईट अच्छा मग त्याला सिंपल बनवू आपण आपली ड्युटी आहे त्याला काही करू पण सिंपल बनवू ठीक आहे अच्छा सर सिंपल कसं बनवायचं सोल्युशन बेटा याचा सिंबॉलिक फॉर्म मध्ये आपण लिहूया बरं का सिंबॉलिक फॉर्म काय होईल सिंबॉलिक फॉर्म तुला माहिती आहे S1 अच्छा 1 2 3 व्यवस्थित पाहिजे 1 आहे म्हणजे P S1 म्हणजे P राईट सो तुम्हाला माहिती आहे P क्यू आता मला वाटतं ती काही लिहायची गरज नाही सगळ्यांना पाठ झाला असेल राईट सो दिस इज P पुढे सिरीज मध्ये अँड दिस ऑर दिस एका खाली एक आहेत छिक छिक पॅरल आहे की नाही पॅरल एका खाली एक आहे सो दिस ऑर दिस पुढे होता म्हणून ऍड आता बघ या दोघांमध्ये ऑर सो बेटा ब्रॅकेट टाकतो मी S1 डॅश S1 म्हणजे P डॅश म्हणजे निगेशन निगेशन P खाली आहे म्हणजेच पॅरल आहे म्हणजेच ऑर S2 टू म्हणजे Q झालं PQR1 2 3 सिंबॉलिक फॉर्म आहे बेटा दिस इज इक्विव्हॅलेंट टू याला सोडवा सायन्स आर अपोजिट अरे चेंजिंग येणार आहो अँड आणि ऑर आहे मी शिकवलं ना तुम्हाला सायन्स जर का बदलले डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नाही तर मग ते असोसिएशन झालं असतं घाबरू नको रे अल्जेब्रा व्यवस्थित अभ्यास करा हे बघ ना P अँड Q और R आपण पाहिलं होता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ याला मी सोडवतो म्हणजे P चा अँड विथ धिस और धिस म्हणजेच बघा ब्रॅकेट सोडवा P अँड निगेशन P झालं कपडे घाला P अँड निगेशन P और P अँड हा Q झालं मॅथ मध्ये जसे ब्रॅकेट सोडतो आपण तसे सोडवायचे आय रिपीट P अँड निगेशन P और P अँड Q झालं सो दिस इज इक्वॅलेंट टू हे काय कॉम्प्लिमेंट लॉ P आणि त्याचं निगेशन अच्छा अँड आहे तर काय वाट केलं आपण दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू इथं दोन्ही ट्रू येणं शक्यच नाहीये म्हणजे दिस विल बी फॉल्स और P अँड Q ऍज इट इज करायला काही करण्याजोगं नाहीच ना अच्छा F और म्हणजेच हे एक स्टेटमेंट आलं किंवा स्टेटमेंटचा पॅटर्न आला कोणासोबत आला फॉल्स सोबत म्हणजे आयडेंटिटी लॉ राईट मग आता तुम्हाला लगेच ट्रिक आठवली पाहिजे P इज कमिंग विथ F छिक छिक वरचं साईन आहे का खालचं बघ ना आधी वरचं नंतर खालचं प्रोव्हिडंट फंड ज्यांना ट्रिक माहित नाही त्यांसाठी पुन्हा सांगतोय बघ P प्रोव्हिडंट फंड साईन काय छिक वरचं छिक आधी कोण आहे प्रोव्हिडंट छिक आन्सर इज P P म्हणजे माझं हे स्टेटमेंट छिक 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 आन्सर विल बी P अँड Q झालं ओके बेटा आता पुसतो ते बोलले ते अल्टरनेटिव्ह सिंपल सर्किट द्या झालं म्हणजे याला मी खेळत 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 इथपर्यंत आणलं अल्टरनेटिव्ह सिंबॉलिक फॉर्म्युला आता मी लिहितो अल्टरनेटिव्ह सिंपल सर्किट अल्टरनेटिव्ह सिंपल सर्किट हे जे सर्किट आहे ते याच्यासाठी आहे हे जे सर्किट आहे त्याचा सिंबॉलिक फॉर्म हा आहे मी त्याला छिक 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 खेळत खेळत इतकं सिंपल बनवलं नुसतं P अँड Q म्हणजेच मी काय करू शकतो हे सर्किट हे बघ ही बॅटरी छिक छिक ओके P अँड Q मी असं सिंपल बनवू शकतो पहिलं स्विच दुसरं स्विच विषय संपला आणि हा इथं लॅम्प ऍज इट इज फक्त दोन स्विचेस मी असे बनवू शकतो हे पहिलं आणि बघ हे दुसरं सो P आणि Q म्हणजे S1 आणि S2 हा S1 आणि हा S2 कॉम्प्लिकेटेड सर्किट होतं सिंपल सर्किट बनलं का नाही किती सिंपल बनलं इतना सिंपल तुम्हें किसने बनाया इतना सिंपल इसे हमने बनाया झालं का नाही हा त्यांनी दिलेला होता हा त्याचा सिंबॉलिक फॉर्म आपण सिंबॉलिक खेळू चिक 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 सिंबॉलिक सिंपल बनवलं सिंपल सिंबॉलिक या सरी P अँड Q छापो स्क्रीनशॉट झाला नेक्स्ट इन दिस कॅटेगरी यार कळलंय ना त्याला सिंपल कसं बनवलं आपण आता पुन्हा दुसरं सर्किट घेऊ आपण
यामधला वी हॅव अ सेकंड क्वेश्चन. इथं खाली 3 स्विचेस आहेत, एका पुढे एक आहे, म्हणजे तुम्हाला लगेच कळालं असेल की दिस इज अँड. हे असं दिलं आपल्याला, म्हणजे इथं 2 कनेक्शन आहेत, इकडे आणि इकडे. ठीक आहे, चला नावं दिलेत ते लिहितो. दिस इज S1, दिस इज S2, दिस इज S3, दिस इज S3 डॅश, दिस इज S2 डॅश, आणि हा S1. झालं. आता लक्ष दे बेटा, सिम्बॉलिक फॉर्म बर का, कोणाचा? ह्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म. काय दिसतंय बेटा मला? वरती एक सर्किट आहे ड्र, हे कॉम्बिनेशन खालच्या कॉम्बिनेशन सोबत पॅरलल आहे बर का. मग आता हे जे कॉम्बिनेशन आहे हे एक सलग लिहा, इथून सुरू व्हा. S1 म्हणजेच P झालं, पुढे म्हणजेच अँड बर का. एका खाली एक 2 आहेत, ब्रॅकेट टाका बर का. धिस ऑर धिस, 2 म्हणजे Q आणि 3 म्हणजे R. हे झालं वरचं, याला एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो मी. हे वरचं कॉम्बिनेशन खालच्या सोबत कसं बेटा? पॅरलल. सो ऑर पुन्हा एक स्क्वेअर ब्रॅकेट टाका आणि खालचे छेक 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 एका पुढे एक S3 चा डॅश, 3 म्हणजे R, डॅश म्हणजे निगेशन, निगेशन R, पुढे म्हणजे अँड S2 डॅश, 2 म्हणजे Q. हे पुसतो मी. हा तर बेटा 2 म्हणजे Q, निगेशन डॅश म्हणजे निगेशन, निगेशन Q. S1 म्हणजेच P झालं. बघ, छेक 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 एका पुढे एक होते, धिस अँड धिस अँड धिस. सिम्बॉलिक फॉर्म आला. खेळायचं त्याच्यासोबत, मोकळं करायचं त्याला. मोकळं करताना अजिबात घाबरायचं नाही. बजरंग बलीचं नाव घ्यायचं, जय बजरंग बली म्हणायचं. हा पहिला ब्रॅकेट आहे, हा दुसरा ब्रॅकेट आहे. मी थोडस स्मार्ट डोकं लावणार. पीचा अँड विथ धिस आहे, मध्ये ऑर आहे, आणखी एक ब्रॅकेट आहे. चेक 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 पुन्हा पी सापडला, त्याचा अँड विथ धिस. अधिक कम्युटेटिव्ह लॉ लावतो मी. कोणता लॉ? कम्युटेटिव्ह लॉ. हे बघ, पीचा अँड विथ Q और R और त्या पीला अलीकडे लिहितो. पीचा अँड सिम्बॉल तर बदलायचं नाही, असोसिएशन ना, चीक अँड चीक अँड चीक बरं का. सो चालतं. सो प्यारे बच्चों, पी अँड या दोघांना फक्त एकत्र लिहू आपण. निगेशन R अँड निगेशन Q झालं. कम्युटेटिव्ह लॉ वापरला, दुसरं काहीच नाही. कम्युटेटिव्ह लॉ तुला कळण्यासाठी मी काय केलं इथे, आय हॅव युज्ड कम्युटेटिव्ह लॉ. बर, याने काय झालं, मला एक गोष्ट रिअलाइज झाली की मी तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ शिकवला होता, आठवतंय का? पीचा अँड विथ धिस और पीचा अँड विथ धिस, म्हणजेच पीचा अँड दोघांच्या सोबत आहे, धिस और धिस. आय रिपीट, पीचा अँड विथ धिस और पीचा अँड विथ धिस, म्हणजेच पीचा अँड दोघांसोबत आहे, पीचा अँड दोघांसोबत आहे, धिस और धिस. मग याला कसं लिहायचं की दिस इज इक्विव्हॅलंट टू पीचा अँड, नाही का, अँड कंबाईन घे आणि ब्रॅकेट टाक, धिस और धिस. सो Q और R और निगेशन R अँड निगेशन Q. गेटिंग? कोणता लॉ वापरला मी विद्यार्थी मित्रांनो, बाल मित्रांनो? वी हॅव युज्ड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. गेटिंग? चलो, पुढे काय दिसतंय बेटा मला? पुढे काय दिसतंय? Q और R, आणि इथे काय दिसतंय? निगेशन R अँड निगेशन Q, राईट. मग मी डी मॉर्गन काकांचा नियम रिव्हर्स करू का?
मग बघा पी अँड इथे बघ क्यू और आर आहे बर का. तर मी हा ऑर आणि हे जे निगेशन आहे याला बाहेर घेतलं कॉमन. तर डी मॉर्गन काकाचा नियम काय करायचं बेटा, निगेशन आर ला आर कर, हा जो अँड आहे त्याचा ऑर कर, निगेशन क्यू ला फक्त क्यू कर. कळलं का नाही कळलं? नाही कळलं. हा ऑर तसाच इथून पुढे बघ, निगेशन जर का बाहेर घेतलं कॉमन तर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होतो ना. सो निगेशनचा ओनली आर, अँडचा ऑर आणि निगेशन क्यूचा ओनली क्यू. हा कोणता नियम वापरला इथे मी बेटा, आय हॅव युज्ड डी मॉर्गन काकांचा नियम. ओके चलो. सो बेटा पी अँड चिक और चिक, तर इथे मला काय दिसतंय क्यू और आर आणि इथे आर और क्यू. वन्स अगेन आय हॅव टू अप्लाय कम्युटेटिव्ह लॉ. सो एक काम करा, स्क्रीनशॉट घ्या, मी तो वरचा पार्ट पुसतो. झालं सर्किट पुसतो. बघा आता लक्ष द्या. सो दिस इज इक्वॅलेंट टू पी अँड ब्रॅकेट मध्ये बघ क्यू और आर ऍज इट इज ठेवतो, और निगेशन ऑफ आर और क्यू ला मी क्यू और आर लिहू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाहीये. सो इथं काय वापरलं मी पुन्हा, कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ झालं. एकदम स्टेप बाय स्टेप चाललोय बघ मी. आता मला दिसतंय की क्यू और आर और निगेशन ऑफ क्यू और आर म्हणजे स्वतः सोबत, स्वतःच्या निगेशन सोबत, कमॉन स्वतःच्या निगेशन सोबत काय और म्हणजेच कॉम्प्लिमेंट लॉ आहे ना हा. कॉम्प्लिमेंट लॉ बेटा, मला कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो, धिस आणि धिस निगेशन राईट. हा ट्रू तर हा फॉल्स होईल राईट. कॉम्प्लिमेंट म्हणजे उलट करायचं. आपण ऑर साठी काय पाठ केलेलं असतं बेटा, दोन्ही फॉल्स तर उत्तर फॉल्स. इथं होणारच नाही म्हणून आन्सर इज ट्रू. आणि इथं लॉ कोणता लिहिला आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ वापरला बेटा, वी हॅव अप्लाइड कॉम्प्लिमेंट लॉ. आता वन्स अगेन लास्ट पी अँड ट्रू, आयडेंटिटी लॉ आहे की नाही. पी ट्रू सोबत येईल, आयडेंटिटी लॉ. ओके कारखले गुरुजींची गरीब ट्रिक, पी विल कम विथ टी, चिक चिक क्रॉस टाकायचं, टाइमपास आहे की नाही. चिक 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 इज इक्वॅलेंट टू टाइमपास. आता बघ सिम्बॉल काय आहे, और सॉरी सॉरी अँड, अँड म्हणजे खालचा चिक, अँड म्हणजेच काय पी. अरे कळलं का नाही, टी किंवा पी पैकी पी झालं. सो पी काय सिंपल बनलं, एकच स्विच उरलं त्यात. आता खालचा पार्ट पुसतो मी. किती सिंपल सर्किट आलं बघ. आता फक्त एकच स्विच याच्यामध्ये. ओके अल्टरनेटिव्ह सिंपल सर्किट, अल्टरनेटिव्ह सिंपल सर्किट. तर बेटा त्यांनी असं काही दिलं ना इथून. अच्छा कसंही असो तसं काहीही फरक पडत नाही. तू असं जशी तुला सवय एकच स्विच लिहायचं बिंदास, हे असं लिहिलं तरी चालतंय बघ. हे असं स्विच करा, एकच स्विच दाखव बरं का. पी आहे म्हणजेच त्याला S1 म्हणायचं, विषय संपला. चेक चेक बॅटरी, हे बघा लॅम्प, अँड यस यू आर डन. ओके स्क्रीनशॉट घ्या फटाफट, येस और नो टाइप करा, वेदर यू आर इन अलाइन टू मी और नॉट. हे सगळं व्यवस्थित चाललंय का नाही मला कळू द्या. कमॉन चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय टाका सर यस एव्हरीथिंग इज गोइंग करेक्टली परफेक्टली. डन पुढे जाऊया. ठीक. सो क्वेश्चन नंबर 3 आय होप इट हॅज गॉट एंडेड अप. दोनच होते.
We'll move on to question number 4 from exercise 1.5. आपल्याला मॅथमॅटिक्सचे सुद्धा जेई लेवलचे सम्स घ्यायचे आहेत. त्या अगोदर आय एम रिक्वेस्टिंग की मिसलेनियस सोबत खेळायला सुरू करा. मिसलेनियस एक्सरसाइज सोबत. Fourth question in this exercise is write the symbolic form of following switching circuits and construct switching table and interpret. Write symbolic form and construct switching table and construct the switching table. चला एवढंच करूया आपण. इंटरप्रिट मी ते तोंडी सांगतो. पहिला क्वेश्चन आहे बेटा याच्यामध्ये. हे सर्किट दिलंय आपल्याला इन दिस वे. चलो. So beta, this is S1, this is S2 dash, and this is, here we have two switches. This is S1 dash, and this is only S2. Every dash is very, very important. Okay, direction of current is also very important. Look at the question प्यारे बच्चों. Write the symbolic form and construct the switching table. आणि पुढे असं म्हणतायत and interpret the result. म्हणजे बोला त्याच्याबद्दल काहीतरी. काय होईल, कसं स्विच लॅम्प कधी ग्लो होईल, व्यवस्थित सांगूया आपण आता. लक्ष दे. सोल्युशन. सोल्युशन. सर्किट दिलंय. सगळ्यात आधी सिम्बॉलिक फॉर्म लिहा म्हणतायत. मी बोललो येस सर. सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहू. 1 2 3. 1 म्हणजे पी. इथून सुरू व्हायचं. हा त्याच्या खाली हा, त्याच्या खाली हे. राईट. दिस ऑर दिस ऑर दिस. सो S1 म्हणजेच पी झालं. खाली आहे म्हणजेच ऑर. S2 डॅश. 2 म्हणजे क्यू आहे की नाही. पी क्यू आर सेकंड, आणि डॅश म्हणजे निगेशन. निगेशन ऑफ क्यू. पुन्हा खाली आहे दॅट मीन्स ऑर. दिस अँड दिस. S1 1 म्हणजे पी, डॅश म्हणजे निगेशन. निगेशन पी. त्याच्या पुढे म्हणजेच अँड. S2 सेकंड म्हणजेच क्यू. याला कपडे घाल. बघ व्यवस्थित दिसलं का नाही. फर्स्ट ऑर सेकंड ऑर थर्ड, एका खाली एक. ते म्हणतायत कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल. आपण बोललो येस सर, विल डू स्विचिंग टेबल फॉर यू. सो टेबल बनवण्यासाठी काय करूया. हे बघा पी, दोनच वाक्य आहेत ना, पी आणि क्यू. सो पी क्यू. बरं, आता टेबल बनवण्यासाठी मला जरा असं स्टेप बाय स्टेप जावं लागेल. फर्स्ट ऑर सेकंड ऑर आहे. तर मी काय करतो बेटा, पी ऑर निगेशन क्यू हे दोघं एकत्र घेतो. काही फरक नाही पडत कारण की असोसिएशन आहे. सो बेटा निगेशन क्यू निगेशन पी दोन्ही लागणार आहेत मला. सो मी एकदा निगेशन पी घेतला, एकदा निगेशन क्यू काढून घेतला जो पाहिजे तो. इकडे तिकडे सिक्वेन्स झालं तरी चालतं, लई टेन्शन नाही घ्यायचं. स्टेप बाय स्टेप. सो पी ऑर निगेशन क्यू मला आधी लागेल. सो मी घेतो पी ऑर निगेशन क्यू. बेटा हे दोघं लागतील मला. निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी तर काढलं आपण, अँड क्यू. सो निगेशन पी अँड क्यू. आता धिस ऑर धिस, ह्या दोघांचं ऑर लिहून टाका. सो पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. गेटिंग? ओके, आता लक्ष द्या बेटा. पी आणि क्यू स्टेटमेंट्स दोन आहेत, म्हणजेच रोज विल बी 4. ट्रूथ व्हॅल्यूचं कॉम्बिनेशन इज 4. इथं आपल्याला ऑलरेडी माहिती आहे बेटा. इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल आहे. अर्थ ट्रूच्या जागी 1, फॉल्सच्या जागी 0. सो TTFF 1 1 0 0. ओके. क्यू साठी TF TF म्हणजेच 1 0 1
0. आता पुढे काय करायचं बेटा, निगेशन पी. हा पी आहे, त्याचं निगेशन 1 चा 0, 1 चा 0, 0 चा 1, 0 चा 1. निगेशन क्यू, हा क्यू आहे, 1 चा 0, 0 चा 1, 1 चा 0, 0 चा 1. झालं निगेशन. आता पी निगेशन क्यू, हा पी, हा निगेशन क्यू. या दोघांमध्ये काय बेटा, ऑर. ऑर म्हणजे काय, दोन्ही फॉल्स तर उत्तर फॉल्स, म्हणजे दोन्ही 0 तर उत्तर 0. दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 तर उत्तर 0. दोन्ही 0 नाहीये. ठीक ठीक ठीक. निगेशन पी अँड क्यू, हा निगेशन पी आहे आणि हा क्यू आहे. या दोघांमध्ये अँड आहे. अँड म्हणजे काय बेटा, दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू, म्हणजे दोन्ही 1 तर उत्तर 1. दोन्ही 1 नाहीयेत, दोन्ही 1 नाहीयेत, दोन्ही 1 तर उत्तर 1. दोन्ही 1 नाहीयेत, अदरवाइज 0. गेटिंग. आता या दोघांचा ऑर आहे, ठीक आहे, हे दोघं त्यांचा ऑर. ऑर म्हणजे काय, दोन्ही फॉल्स तर उत्तर फॉल्स, दोन्ही 0 तर उत्तर 0. दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 नाहीये, दोन्ही 0 नाहीये. क्या बात, एव्हरीथिंग इज ठीक 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 ठीक. पहिले बोलले सिम्बॉलिक फॉर्म काढा, आपण बोललो येस सर. स्विचिंग टेबल काढा, आपण बोललो येस सर. आता माझं इंटरप्रिट द रिझल्ट. रिझल्ट इंटरप्रिट करा, याच्याबद्दल काहीतरी बोला. टॉटॉलॉजी लिहून येतात भरपूर जण, तसं नाही करायचं. रिझल्ट इंटरप्रिट करायचं म्हणजे काय, ऍक्च्युली असा क्वेश्चन विचारत नाही, बट जर विचारला, आता नवीन सिलेबस आहे तुमचा, इंटरप्रिट द रिझल्ट, तर याच्यासाठी मी नीट लक्ष द्या. मला रिझल्ट काय दिसतो बेटा, तरी तर पहिली गोष्ट स्विचेस दोनच आहेत, S1 आणि S2. स्विचेस दोनच आहेत, S1 आणि S2, म्हणून तो स्टेटमेंट पी आणि क्यू घेतले आपण, राईट. तर 1 1 1 1 म्हणजे इथे जर का तुम्ही बल्ब लावला या सर्किट मध्ये कुठेतरी पुढे मागे, तर तो ग्लो होणारच आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी स्विच विच इज ओपन ऑर क्लोज. 1 1 1 आहे म्हणजे ट्रू आहे, म्हणजेच काय, लॅम्प हा ग्लो होणारच आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ द स्विचेस. मग कसं असतं ना, म्हणजे 1 आणि 1, आता नीट लक्ष दे, पी आणि क्यू म्हणजेच काय, S1 आणि S2. नीट लक्ष दे, मी तुला थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. पहिलं कॉम्बिनेशन, दुसरं, तिसरं आणि चौथं, दोन स्विच मध्ये. समजा पी आणि क्यू 1 आणि 1 म्हणजे दोन्ही स्विच ऑन आहे, येस सर लॅम्प विल लो. 1 आणि 0 म्हणजे पहिलं स्विच S1 क्लोज आहे, S2 ओपन आहे, तरी पण लॅम्प विल लो. S1 क्लोज आहे, S2 ओपन आहे, तरी पण लॅम्प विल लो. आणि दोन्ही पण ओपन आहेत, तरी पण लॅम्प विल लो, तरी पण लॅम्प विल ग्लो. सो रिझल्ट इज लॅम्प विल ग्लो, लॅम्प विल ग्लो, लॅम्प विल लो. किंवा कंसात लिहितो मी तुला कळण्यासाठी, करंट फ्लोज थ्रू सर्किट. बरं का, लॅम्प ग्लो होईल, अर्थात करंट गेल्यानंतर, करंट फ्लोज थ्रू सर्किट, इरिस्पेक्टिव्ह किंवा फॉर, सोप्या भाषेत, फॉर एनी कॉम्बिनेशन ऑफ स्विचेस, फॉर एनी कॉम्बिनेशन ऑफ स्विचेस. स्विचचं कॉम्बिनेशन काही असू दे, 1 1 1 म्हणजेच सर्किट विल अलाउ द करंट टू पास. स्क्रीनशॉट घ्या आणि टेल मी वेदर यू हॅव अंडरस्टूड क्लिअरली ऑर नॉट. ह्या टाईपचा क्वेश्चन व्यवस्थित कळालाय का नाही कळाला, जरा पटकन बोला, येस ऑर नो, और इज देयर एनी नीड टू इलॅबोरेट इट फर्दर. नक्की समजलंय, व्हेरी गुड. पुढे जाऊया. याच्यातलंच अजून एक घेऊया आपण आता. बघ, हळूहळू लेक्चर्स रेग्युलर करत असल्यामुळे बाकीचे आम्ही सोडवतो. व्हेरी गुड, दॅट वॉज आय वॉज एक्सपेक्टिंग. आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही बेटा दोनच क्वेश्चन्स आहेत उरलेले, ते दोन होमवर्कला करा, मग पुढचा क्वेश्चन मी घेतो. करा ना सगळेजण, काहीच नाही, नुसतंच लिहायचंय, सिम्बॉलिक फॉर्म, टेबल बनवायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 घ्या. येस, क्वेश्चन नंबर 5 वी हॅव टू टेक, आणि मग आपलं चॅप्टरच दी एंड होईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असाच इफर्ट मला तुमच्याकडनं पाहिजे
की मॅक्झिमम प्रॅक्टिस यू मस्ट डू. म्हणजे मी तुम्हाला मटेरियल थोड्या वेळाने खेळ सुरू होईल आपला. मला प्लीज लक्षात घ्या सगळ्यांनी, माझी अपेक्षा तुमच्याकडनं अशी आहे की हळूहळू हा होमवर्क पटापट संपत चला, म्हणजे चांगल्या लेवलचे सम्स मी तुम्हाला घेत जाईल. ओके, जी आणि नीट लेवलचे सम्स आपल्याला जास्त घेता येतील. क्वेश्चन नंबर 5 घेतला आपण. आय रिपीट माय स्टेटमेंट वन्स अगेन. बेटा पुस्तकातली सम जरा सोडण्याचा स्पीड वाढवला की जी आणि नीट लेवलचे सम्स आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येतील. ओके, आणि बोर्डवरती त्यांना प्रेझेंट करण्यासाठी मी काहीतरी सिस्टम बनवतो, म्हणजे आपला तोही वेळ वाचल जो माझा लिहून देण्यामध्ये जातोय. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा. जर का आपल्याला असं दिसतंय चित्र की 4-5 महिने जर आपल्या ऑनलाईन जाणार आहे, तर टेन्शन घेऊ नका, मी हळूहळू चांगली टेक्नॉलॉजी डेव्हलप करेल. ठीक आहे ना. Last question is obtain simple logical expression of the following and draw corresponding switching circuit. Question number 5 सांगतोय की obtain simple logical expression. Obtain simple logical expression. Draw corresponding switching circuit. Draw त्याच्या करस्पॉन्डिंग, म्हणजे मगाच्या क्वेश्चन सारखंच आहे, तिसऱ्या क्वेश्चन सारखं करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट काढूया. चला श्री गणेशा करूया, पहिलं सम घेऊन आपण. ओके, फर्स्ट सम. ऍक्च्युली ही अशी पहिली बॅच आहे योगायोगाने की इथे गणेश नाही आपल्या बॅच मध्ये, नाही तर दरवर्षी 2016 पासून आय एम हॅव्हिंग वन गणेश इन एव्हरी बॅच. सापडगावला सुद्धा मी क्लास घ्यायचो, तिथे सुद्धा गणेश असायचा. सो तुमचा कोणी फ्रेंड गणेश असेल यू कॅन रेफर हिम. कम ऑन, बुलावा आया है. प्यारे बच्चों, वी आर हैविंग फर्स्ट क्वेश्चन आउट ऑफ हियर. ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन. आधी त्याला इतना सिंपल तुम्हें किसने बनाया हे करायचंय. ठीक आहे, आणि नंतर म्हणायचं इतना सिंपल तुम्हें हा मैंने बनाया. स्विचिंग सर्किट सुद्धा काढायचं. दोन गोष्टी करायच्या आपल्याला. फर्स्ट पी और क्यू अँड निगेशन क्यू. सिंपल करायचंय. ओके सर, सोल्युशन ठीक. दिस इज इक्वॅलेंट टू, तर बेटा पी और, मला इथे काय दिसतंय, क्यू आहे, निगेशन ऑफ क्यू आहे. कॉम्प्लिमेंट, लगेच कळलं पाहिजे, कॉम्प्लिमेंट लॉ. अँड आहे म्हणजेच दोन्ही ट्रू, तर उत्तर ट्रू होणार नाही कारण कॉम्प्लिमेंट आहे. सो आन्सर इज फॉल्स. आता पी और फॉल्स, प्रॉव्हिडंट फंड एका मिनिटात ट्रिक आली पाहिजे. ठीक वरती म्हणजेच प्रॉव्हिडंट मधला पी. आन्सर इज पी. संपलं. सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन, यस सर. करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट, यस सर. एकच स्विच आहे. ठीक. ही बॅटरी आणि हा लॅम्प ग्लो झालं. पी म्हणजे S1. संपलं सर. करंट राहिला. करंट दाखवा.